नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर कावेरी कटके, कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्र सीईटी एक्झाम फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. हा फॉर्म कसा भरावा याच्या मार्गदर्शनासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत. हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुमच्या काही शंका असतील तर व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता. फॉर्म भरताना आवश्यक डॉक्युमेंट पुढील प्रमाणे आहे: एसएससी अँड एचएससी मार्कशीट, स्कॅन कॉपीज ऑफ फोटो अँड सिग्नेचर, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस. आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे 7 जुलै 2021 ही सीईटी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला गुगल विंडोमध्ये टाईप करायचं आहे MHT CET 2021 ऍप्लिकेशन फॉर्म. हे टाईप केल्यानंतर तुम्हाला ही पहिलीच वेबसाईट मिळते, maharashtraceet.org. या लिंकवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही सेकंड पेजला येता. आता या पेजवरती जे आयकॉन्स तुम्हाला दिसत आहेत याच्यामध्ये डाव्या साईडला MHT CET 2021 दी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ऍग्रिकल्चर असे 3 ऑप्शन्स इथे दिलेले आहेत. तर तुम्ही फार्मसीचा भरोत किंवा इंजिनिअरिंगसाठी सीईटीचा फॉर्म भरोत किंवा ऍग्रिकल्चरसाठी भरोत, तुम्हाला ही एकच लिंक इथे यूज करायची आहे. तर याच्यावर आता तुम्हाला क्लिक करायचं. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपण पुन्हा एका नवीन विंडोमध्ये येतो. याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन्स इथे दिसतील, न्यू रेजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी रजिस्टर्ड. तर आता आपण नवीन युजर आहे तर आपल्याला न्यू रेजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं. आता या इन्स्ट्रक्शन तुम्ही थोड्याशा काळजीपूर्वक सगळ्यांनी वाचायचे की फॉर्म मध्ये आपल्याला कोणती कॅटेगरी किंवा काय भरायचं याच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे आय ऍक्सेप्ट अँड प्रोसीड हा एक ऑप्शन येतोय, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. हे क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे एक फॉर्म दिसतोय. याच्यामध्ये पहिलं जे आहे तर कॅन्डिडेट्स फुल नेम. आता याच्यामध्ये आपल्याला पर्सनल डिटेल्स आणि काही एज्युकेशनल डिटेल्स फिल करत जायचे. तर आता याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊयात. मी इथे आता अंदाजे एक नाव काहीतरी लिहितेय, कॅन्डिडेट्स फुल नेम. तर याच्यावर जनरली नाव लिहिताना तुम्ही 10वी किंवा 12वीच्या गुणपत्रिकेवर जे नाव येणार आहे ज्या फॉर्मॅटमध्ये, तो फॉर्मॅट तुम्ही इथे युटिलाइज करायचा आहे. खाली तुम्ही वडिलांचे नाव लिहा, आईचे नाव लिहायचंय. आता याच्यामध्ये जे स्टार मार्क दिसत आहेत समोर ते कंपल्सरी आहे, म्हणजे ते तुम्हाला भरायचेच आहे माहिती. आता खाली आहे जेंडर, याच्यामध्ये 3 ऑप्शन दिले आहेत, सिलेक्ट कराल. पुढे आहे कन्फर्मेशन आहे त्याचं. खाली टाकायचंय तुम्हाला डेट ऑफ बर्थ. आता मी एक अंदाजे तारीख टाकतेय. देन रिलीजन इज देअर. सो आता याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत, त्यातला मी पहिलं ऑप्शन इथे सिलेक्ट केलंय. देन उमेदवार कोणत्या भागाचा रहिवासी आहे, तर इथे रिजन्स दिलेले असतात, रुरल अँड अर्बन. तर मी आता इथे रुरल सिलेक्ट करते, ग्रामीण भागातला हा विद्यार्थी आहे असं आपण समजूयात. पुढे आहे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न, अॅन्युअल फॅमिली इन्कम. तर आता इथे ऑप्शन्स भरपूर आहेत. पहिलं ऑप्शन नॉट ऍप्लिकेबल. जर तुमच्याकडे दाखला, तहसीलदार दाखला उत्पन्नाचा अवेलेबल नसेल तर नॉट ऍप्लिकेबल लिहा. आणि जर तुमच्याकडे इन्फॉर्मेशन असेल तर ती पर्टिक्युलर रेंज तिथे टाकून द्या. मी नॉट ऍप्लिकेबल तिथे सिलेक्ट केलंय. मदर टंग, जी तुमची मदर टंग असेल ती इथे लिहून घ्या. राष्ट्रीयत्व इंडियन, इथे ऑप्शन आहेत त्यातून तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता ऍड्रेस टाकतानाही जिथे तुम्हाला कंपल्सरी रेड मार्क दिसतोय स्टार, तिथे तुम्हाला ते फिल करत जायचं. आता मी इथे एक एक्झाम्पल देते. कंपल्सरी लाईन वरती तुम्हाला लिहित जायचं.
पुढे राज्य सिलेक्ट कराल, महाराष्ट्र. डिस्ट्रिक्ट तुमचा जो असेल तो तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आहे. मी आता इथे पुणे सिलेक्ट करते, किंवा पालघर आले तर पालघर सिलेक्ट करते. तालुका, तालुका मी हवेली इथे सिलेक्ट करते. गाव तुमचं जे असेल ते इथे सिलेक्ट करा. इथे पिनकोड पण कंपल्सरी आहे. मी आता एक अंदाजे इथे पिनकोड टाकते. आता हा जो ऍड्रेस तुम्ही वरती दिलेला आहे तोच जर सेम असेल तर इथे सेम ॲज परमनंट ऍड्रेस म्हणून इथे एक आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा. ॲज इट इज ती इन्फॉर्मेशन इथे स्टोअर होईल. आता इथे तुम्हाला एक मोबाईल नंबर टाकायचा आहे. असा मोबाईल नंबर टाका की जो तुम्हाला यूज करताय नेहमीसाठीच, तो तुमच्या वापरातला नंबर पाहिजे, कारण याच्यावर तुमचे OTP आणि पुढचे सगळे रजिस्ट्रेशन नंतरची प्रोसेस याच नंबरवर ते मेसेज पाठवून तुम्हाला सांगत असतात. सो इथे नंबर टाकताना तुम्ही काळजी घ्यायची आहे. त्यानंतर तुमचा ईमेल ID इथे टाकून द्याल. आता खाली चूज पासवर्ड हे एक आयकॉन येत आहे. तर याच्यामध्ये पासवर्ड टाकताना त्यांनी इथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की 8 ते 13 कॅरेक्टर्स पाहिजे, एक त्यातलं कॅपिटल लेटर पाहिजे, एक कॅपिटल लेटर पाहिजे, एक लोअर केस अल्फाबेट त्याच्यामध्ये पाहिजे, एक नंबर व्हॅल्यू पाहिजे आणि स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स. हे असे सगळे पॉइंट्स तुम्हाला त्या पासवर्ड मध्ये टाकता आले पाहिजे. आता हाच पासवर्ड तुम्हाला परत एकदा रिपीट खाली कन्फर्म पासवर्ड मध्ये टाकायचा. पुढे सेव्ह अँड प्रोसीड वर क्लिक करून तुम्ही नेक्स्ट पेजला जा. आता हे टाईप करताना जर तुमच्याकडून कोणता ऑप्शन स्टार जिथे मार्क केलंय ते लिहायचं राहिलं असेल तर हे तुम्हाला रिपीट दाखवतं की कुठे काय लिहायचं राहिलं. आता सेव्ह अँड प्रोसीड करू. आता तुम्ही जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला OTP मिळेल. तो जो OTP मिळेल मेसेज थ्रू SMS थ्रू तो तुम्हाला इथे टाईप करायचा. आता इथे व्हेरीफाय OTP म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा. आता तुम्हाला या नेक्स्ट स्क्रीनवरती एक ऍप्लिकेशन नंबर मिळेल. तो ऍप्लिकेशन नंबर तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायचा आहे, कारण पुढच्या सगळ्या प्रोसेसिंगसाठी आपल्याला हा ऍप्लिकेशन नंबर हवा असतो. जेव्हा तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे, ऑप्शन टाकायचे आहेत, किंवा रजिस्ट्रेशन करताना काही इन्फॉर्मेशन चुकली असेल ती चेंज करायची असेल तर हा ऍप्लिकेशन नंबर आपल्याला युजफुल आहे. हाच आपला एक परमनंट ऍप्लिकेशन नंबर असतो रजिस्ट्रेशनचा. तर हा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि पासवर्ड ही तुम्ही नोट डाऊन व्यवस्थित करून ठेवायचा आहे. आता पुढे प्रोसीड टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म हा एक टॅब येतोय, याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं. आता प्रोसीड केल्यानंतर तुम्ही इथं तुमच्या मेसेजमध्ये आलेला ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून साइन इन करायचं. आता खाली इथे आपल्याला ही माहिती आता फिल करायची आहे. याच्यामध्ये स्टेप 1 असणार आहे रजिस्ट्रेशन पर्सनल डिटेल, जे की आपण आता कम्प्लीट केलेले आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये तुमचं येत आहे क्वालिफिकेशन डोमिसाइल अँड कॅटेगरी डिटेल स्टेप 2 मध्ये. तर
डोमिसाईल आणि कॅटेगरी डिटेल्स मध्ये इनकम्प्लीट स्टेटस आहे, तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला महाराष्ट्राचे रहिवासी आहात का नाही याचं ऑप्शन येईल. येस नो सिलेक्ट करा आणि खाली एक येत आहे कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट, तर याच्यामध्ये ऑप्शन आहे, त्यातलं तुम्ही तुमची कॅटेगरीचा ऑप्शन सिलेक्ट करा. अॅन्युअल इन्कम माहीत असेल तर तिथे पुट करा. पुढे आहे आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग, इकॉनॉमिकली विकर सेक्शन असा जर ऑप्शन एक येतोय. जर हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर येस, अदरवाईज नो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. नंतर इथे तुमच्या कास्टचं नाव एंटर करायचं आहे. आणि खालचं ऑप्शन आहे आपण दिव्यांग व्यक्ती आहात का, तर ऑप्शन येस किंवा नो आहे. जे काही लागू असेल तुमच्यासाठी ते तुम्ही सिलेक्ट करा. खाली सेव्ह अँड प्रोसीड बटनवर क्लिक करा. आता पुढे आहे क्वालिफिकेशन डिटेल्स, तर याच्यामध्ये तुम्हाला 10वी आणि 12वीची काही माहिती इथे फिल करायची आहे. तर पहिलं आहे तुमचं हॅव यू पास्ड SSC और इक्विव्हॅलंट एक्झाम, तर इथे ऑप्शन असणार आहे येस नो. तर 10वी येस केल्यानंतर 10वीचं तुमचं बोर्ड इथे सिलेक्ट करायचं आहे. पासिंग इयर इथे सिलेक्ट करायचं आहे. दहावीमध्ये किती टक्केवारी मिळाली याचा तुम्ही इथे नंबर पुट करायचा आहे. पुढे कोणत्या राज्यातून तुम्ही 10वीची परीक्षा पास आउट झालात ते सिलेक्ट करायचं आहे. नंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून 10वीची परीक्षा केली आहे ते लिहायचं आहे. आणि आता तालुका सिलेक्ट करायचा आहे. इथे तुमच्या शाळेचं किंवा जे काही हायस्कूल असेल त्याचं नाव इथे एंटर करायचं. आता इथे HSC ची तुम्हाला माहिती भरायची आहे. जशी तुम्ही 10वीची माहिती भरली आहे तशीच इथे माहिती तुम्हाला भरत जायचं आहे. बोर्ड विचारलंय, बोर्ड महाराष्ट्र बोर्ड इथे मी सिलेक्ट केलंय. इथे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे. जिल्हा डिस्ट्रिक्ट कोणता आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि तालुका. इथे पण तुम्हाला कंपल्सरी तुमच्या 12वीच्या कॉलेजचं नाव इथे टाकायचं आहे आणि सेव्ह प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे. आता पुढे तुम्ही याल MHT CET एक्झामिनेशन डिटेल्स या आयकॉनवर. आता इथे तुम्हाला तुमचं ग्रुप सिलेक्ट करायचं आहे. PCB द्यायचं आहे, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी की फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स, किंवा इथे अजून एक ऑप्शन आहे दोन्ही एक्झाम तुम्ही देऊ शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला मीडियम विचारलंय त्यांनी, लँग्वेज कोणती असेल. इथे कन्फर्मेशन येत आहे, तीच लँग्वेज तुम्ही कन्फर्म करायची आहे. आता इथे एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला कोणतं हवं आहे याच्याबद्दल थोडेसे डिटेल्स तुम्हाला द्यायचे असतात. एक्झाम सेंटर तुम्हाला आता महाराष्ट्रामध्ये स्टेटमध्ये पाहिजे तर महाराष्ट्र सिलेक्ट करा. प्रेफरन्स नंबर, आता इथे तुम्हाला वेगळे वेगळे ऑप्शन्स मिळत आहेत. पुणे, मुंबई सिटी, जे जवळपासचे तुमचे असतील डिस्ट्रिक्ट ते तुम्ही सिलेक्ट करा. असे तुम्हाला 4 प्रेफरन्स इथे कंपल्सरी द्यायचे. तर जवळचे जे असतील ते तुम्ही सिलेक्ट करा. आता पुढे आहे अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर. तर याच्यामध्ये तुम्हाला आता फोटोग्राफ सिलेक्ट करताना फोटोग्राफ वर क्लिक करा. इथे साईडला तुम्ही जो फोटो अपलोड कराल त्याच्यासाठी इथे ऑप्शन्स भरपूर आहेत. कॅमेरातून डायरेक्टली तुम्ही फोटो काढून इथे क्रॉप करून डायरेक्टली अपलोड करू शकता. आणि पुढे सहीचा एक ऑप्शन आहे. तर सही अपलोड, ज्यावेळी फोटोग्राफ अपलोड होईल त्यानंतर परत या आयकॉनवर क्लिक करून सिग्नेचरवर क्लिक करा. पुन्हा सिग्नेचर इथे अपलोड करून घ्या आणि ते अपलोड झाल्यानंतर पुढच्या स्टेपला तुम्ही प्रोसेसिंगला जाऊ शकता.
आता पुढे आहे प्रिव्ह्यू अँड व्हॅलिडेट इन्फॉर्मेशन. तर ज्यावेळी तुम्ही ही पूर्ण माहिती अपलोड करता, फोटोग्राफ, सिग्नेचर, त्याच्यानंतर तुम्हाला एक फॉर्म पूर्णपणे फिल केलेला तुमच्या समोर दिसेल की ज्याच्यामध्ये तुमचा फोटो, सिग्नेचर आणि इथून मागची जी आपण माहिती भरलेली आहे ती पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये दिसेल. रिव्ह्यू पाहिल्यानंतर तो एकदा चेक करा व्यवस्थित आहे का इन्फॉर्मेशन, त्याच्यावर सबमिट करा. पुढचा ऑप्शन येतो तुम्हाला पे ऍप्लिकेशन फी. आता ऍप्लिकेशन पे जी फी असेल ती तुम्हाला तिथे येईल. तेवढी अमाऊंट तुम्ही नेट बँकिंग किंवा दुसरं काही ऑप्शन तिथे असेल त्याच्या थ्रू तुम्ही भरून घ्यायची आहे. भरल्यानंतर परत एकदा लॉग इन करून प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे जो तुम्ही अप्लाय केलेला किंवा ऍप्लिकेशन फॉर्म फिल केलाय तो पूर्णपणे भरलेला आणि त्याच्यावर पेमेंट डन असा रिमार्क त्याच्यावर मिळून जाईल. ओटीपी आणि एक काळजी सगळ्यांनी घ्यायची, ओटीपी आणि तुमचा ऍप्लिकेशन आयडी हा कोणाशीही शेअर करायचा नाहीये. याच्यामध्ये ज्यावेळी तुमचा मोबाईल नंबर जो रजिस्टर्ड आहे त्याच्यावरच तुम्हाला नेहमी ओटीपी येणार आहे, तर तो नंबरही महत्वाचा आहे. आणि याच्यानंतर ही सर्व माहिती तुम्ही प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म, पेमेंटचं ऑप्शन सगळं झाल्यानंतर लॉग आउट या वरच्या आयकॉनवर क्लिक करायचं की तुम्ही त्या वेबसाईट मधून बाहेर पडाल. ओके, थँक्यू.